मुंबई 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 किती लोकांना सामावून घेते आणि मुंबईची जीवनदायिनी जीवनवाहिनी या मुंबईच्या लोकल लाखो लोकांची ने-आण करतायत. आज पावसाने सगळीकडे हाहाकार माजलाय. जरी हा परतीचा पाऊस असला तरी धुमाकूळ घालतोय. महाराष्ट्रात गेले 3 दिवस बऱ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. मुंबईमध्ये तर अगदी सालाबादप्रमाणे म्हणजे 26 जुलै उजाडला की प्रत्येक मुंबईकराच्या छातीत धडकी भरते. कारण 2005 साली याच मुंबईमध्ये या पावसाने हाहाकार माजवला होता. मग वित्तहानी मनुष्यहानी हे अगदी ठरलेलं आहे. आज आपण काय पाहतोय? पंजाब बुडालाय. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. मस्त फिरायला जातो आपण. कुलू मनाली हिमाचल प्रदेश डोंगराच्या कुशीत हिमालयांच्या रांगा सगळं ठीक आहे. पर्यटनाला गेलं पाहिजे. तो भाग अविकसित राहिला नाही पाहिजे हा पण सरकार विचार करत असतं. जितकी म्हणून देवस्थानं आहेत त्याच्यामध्ये सुधारणा घडली. याच हिमालयाच्या रांगांमध्ये रेल्वेचा सर्वात उंचीवर असलेला पूल त्याचं उद्घाटन झालं. मग हा पूल बनवताना कुठे ना कुठे ते गर्डर्स बसावेत म्हणून स्फोट घडवला असणार आहे. जितकी म्हणून विकासाची कामं झाली या हिमालयाच्या रांगांमध्ये त्या कामांसाठी नक्कीच तिथे असलेल्या पर्वतराजीमध्ये काही ना काही स्फोट घडवावे लागतात. त्याशिवाय तुमचं कोणतंही कन्स्ट्रक्शन उभं राहू शकत नाही. आता किती प्रकारचे स्फोट सहन करण्याची ताकद आहे. आणि या मुंबईला ज्या मुंबईला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलं आहे. हां ठीक आहे, हार्ड रॉक आहे, कठीण खडकावर मुंबई वसली आहे. पण तिन्ही बाजूंनी पाणी आहे. समुद्रच समुद्र आहे. त्यातून मग मुंबईमध्ये येणारे लोंढे असे वाढत गेले की मग काही ठिकाणी मिठी नदीच्या पात्रामध्ये भराव टाकून काही अधिकृत काही अनधिकृत अशी माणसांची घरं बांधली गेली. एक शहर आहे हो, त्याला एक काहीतरी लिमिट आहे. ही सामावून घेण्याची सीमा मुंबईने कधीच ओलांडली आहे. मग जमीन अपुरी पडते म्हणून साधारण 35, 40, 50 वर्षापूर्वी मल्टी स्टोरीड बिल्डिंग बहुमजली इमारती बनू लागल्या. चाळी पाडल्या गेल्या. छोटी छोटी अपार्टमेंट पाडली गेली. तिथे टॉवर उभी राहायला लागली. आता तर कहर झाला गेल्या 10 वर्षात. जिथं 10 आणि 15 मजले होते 10-15 मजल्यात भागत नाही. गर्दी वाढत गेली. त्या ठिकाणी 40, 50, 60 मजली बिल्डिंग होऊ लागल्या. आणि या मुंबईमध्ये बहुमजली इमारतींचं जंगल निर्माण झालं. अक्षरशः सिमेंटचं जंगल हाच शब्द त्याला योग्य वाटतो. आणि मग वन्य प्राण्यांची जंगलंसुद्धा तोडण्यास सुरुवात झाली. म्हणजेच वन्य प्राणी जिथं शांतपणे वास्तव्यास होते त्यांच्या जंगलापर्यंतसुद्धा आपण जाऊन खोदकाम सुरू केलं. नवीन नवीन प्रोजेक्ट उभे राहायला लागले.
या लोकलची लांबी वाढवण्यात आली. ज्या ज्या कोपऱ्यापर्यंत लोकल नव्हत्या तिथपर्यंत लोकल पोचल्या. मेट्रोचं जाळं सुरू झालं. हे जमिनीवर ठीक आहे, अंडरग्राऊंडसुद्धा. अंडरग्राऊंड तुम्ही इतकं हे खोदकाम करताना तुम्ही जवळपास 50-75 मीटर खोल जर जाणार असाल तर किती ठिकाणी त्या जमिनीच्या खाली ब्लास्ट घ्यावे लागले असतील. आणि मग या ब्लास्टचा परिणाम आजूबाजूच्या जमिनीवर होणार नाही का? एक मल्टीस्टोरीड बिल्डिंग समजा बांधायला काढली आपण, 7 मजली 8 मजली, तर त्याचं खोदकाम चालू असताना शेजारच्या बिल्डिंगला सुद्धा मोठ्या प्रमाणात हादरे बसतात. 15 फुटावरची इमारत, याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभवसुद्धा घेतला आहे. मग अशा पद्धतीने जर हादरे बसत असतील 8 मजली बिल्डिंग बांधताना, मग 8 मजली बिल्डिंगचा खड्डा खणणं आणि 50 मजली बिल्डिंगसाठी खड्डा खणणं याच्यात फरक आहे ना? आणि मग जिओलॉजिकल सर्वे जर सांगत असेल की या जमिनीची जी काही क्षमता आहे वजन पेलण्याची, तीसुद्धा तपासणं गरजेचं आहे, असे इशारे पण जर मिळत असतील एखाद्या शहरामध्ये, तर मग आपण माणसांनी सावध व्हायचं की नाही व्हायचं? आज भूस्खलनाचे अनेक आपण व्हिडिओ बघतोय टी व्हीवर. आज पावसामुळं ओढे, नाले, छोट्या छोट्या नद्या यांना पूर आलेला आहे. या मिठी नदीमध्ये भरतीचं पाणी येतं समुद्राचं. या मिठी नदीला मुंबईमध्ये जर भराव टाकून तुम्ही वस्ती केली असेल तर मग तिचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला. अर्थातच हे पाणी दुसरीकडे शिरणार, दुसरीकडं म्हणजेच मुंबई. अगदी उपहासात्मक पेपरला बातम्या येतात, मुंबईची तुंबई झाली. अरे पण येणारा लोंढा, माणसांचा जो लोंढा येतोय, त्याच्यासाठी काही कायदे कानून काही बनतायत की नाही? ते बनवावेसे वाटतात की नाही? आपली व्होट बँक वाढवण्यासाठी कुठूनही आलेल्या इस्माला सामावून घ्यायचं, त्यांची वस्ती करण्यासाठी, भले अनधिकृत त्यांची वस्ती का होईना, त्यांना निवडणुकीची ओळखपत्र वाटायची, आधार कार्ड वाटायची, पॅन कार्ड वाटायची, बोगस सगळं. आणि एकदा ती स्थानापन्न झाली 3-4 वर्षात की मग येणाऱ्या निवडणुकीत या व्होट बँकेचा फायदा उठवायचा. हे चक्र कधी तुटणार की नाही, कधी संपणार की नाही? चक्र या शब्दातच सगळं आलं की हे फिरतच राहणार, हे असंच चालू राहणार. परंतु हे जर असंच चालू राहिलं, आता तर फक्त आपल्या भारतातल्या इतर राज्यातला लोंढा सोडून द्या, पण अख्खा बांगलादेशसुद्धा मुंबईकडे आकर्षित झाला आहे. लाखोनी बांगलादेशी आहेत, लाखोनी मुंबईमध्ये, आणि कोणीही बेधडक त्यांच्याविषयी आवाज उठवायला तयार नाही आहे. मस्त स्थानापन्न झाले आहेत. तुम्ही जा कॉम्बिंग ऑपरेशनसाठी, चेकिंगसाठी, डॉक्युमेंट चेक करण्यासाठी सरकारी अधिकारी जात आहेत. व्हॅलिड डॉक्युमेंट दाखवतात ते, व्हॅलिड. तुम्ही त्याला प्रायमा फेसा इनव्हॅलिड डॉक्युमेंट म्हणूच शकत नाही, अशी कागदपत्रं जमा केली आहेत त्यांनी. म्हणजे कधीपासून ते मुंबईमध्ये आहेत विचार करा. मुंबईमध्ये गर्दी वाढती आहे. ही गर्दी कुठेतरी कमी झाली पाहिजे, कारण प्रत्येक जमिनीचे जे स्तर आहेत, जमिनीखालचे दगडांचे स्तर, यांची एक परिसीमा आहे. एखाद्या जमिनीवरती 30 मजली इमारत पेलण्याची क्षमता असलेला खडक असेल आणि त्या ठिकाणी जर वर्षानुवर्ष 40 मजली इमारत उभी असेल, तर पूर्वीसारखं त्या बिल्डिंगचं लाईफ 100 वर्ष असं कोणताही बिल्डर ठणकावून लिहून देऊ शकत नाही. मग आता या मुंबईमध्ये 30 मजली 40 मजली इमारती कधीपासून उभ्या राहिल्या? त्याला जर 30 वर्ष झाली असतील तर 100% अजून 20 वर्षांनी तिथं राहणाऱ्या लोकांना धोका नक्की उत्पन्न होऊ शकतो. कारण
ठिकठिकाणी जेव्हा डेव्हलपमेंट होती आहे, विकासाची कामं होत आहेत, ठिकठिकाणी खोदकाम होतं आहे, आजूबाजूला मोठ्या मल्टीस्टोरी बिल्डिंग होत आहेत. एका 50 मजली इमारतीच्या आजूबाजूला समजा 3 ते 5 इमारतींचं बांधकाम सुरू झालं तितक्याच मजल्याच्या, तर ते 5 मोठे मोठे खड्डे खणताना होणारे हादरे आणि त्यामुळं होणारा जमिनीखालचा त्या बिल्डिंगच्या पायावरती होणारा परिणाम याच्याबाबत नक्कीच सायंटिफिकली विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. अगदी उदाहरणादाखल एक छोटा फ्लॅट आहे 1000 स्क्वेअर फूटचा. त्या फ्लॅटमध्ये 6-7 माणसं राहत आहेत आणि तिथं तुम्ही अजून एक 4 फॅमिलीज आणून कोंबल्या, 20 माणसं आणून कोंबली. काय होईल हो? त्या फ्लॅटमध्ये गर्दी होणार, त्या फ्लॅटच्या जे काही फ्लोरिंग आहे त्याच्यावर वजन वाढणार, धड कुणालाही झोपायला नीट जागा मिळणार नाही. मग या फ्लॅटच्या उदाहरणावरनं आपण जर या मुंबई शहराचा विचार केला तर ती परिसीमा ओलांडून आता झाली जवळपास 10 वर्ष. त्यामुळं मुंबईमधली गर्दी आणि मुंबईमधली अवैध लोंढे, माणसांचे जगण्यासाठी येणारी माणसं, याच्यावर काहीतरी कंट्रोल आणणं नितांत गरजेचं वाटतं आहे. कारण आज मिठी नदी गावात शिरायला लागली आहे. आज कधीतरी बातमी येते की दहिसरला एखादा बिबट्या दिसला, अंधेरीत एखादा बिबट्या दिसला. का घडत आहेत ह्या घटना? मुंबईमध्ये पण घडत आहेत. कारण आपण घुसलो आहे ना जंगलामध्ये. बोरिवलीच्या नॅशनल पार्कच्या आसपाससुद्धा आपण सिमेंटची जंगलं उभी केली आहेत. मग ती सिमेंटची जंगलं उभी करताना आपल्याला हा विचार नाही आला की आपण या वन्य श्वापदांच्या घरामध्ये शिरतो आहे. आपसुकच आपण त्यांच्या घरात गेल्यानंतर ते आपल्या दारात आले ही तक्रार करण्याचा अधिकार आपल्याला बिलकुल नाही. शेवटी त्यांचं वास्तव्य जर तुम्ही संपवत असाल तर त्यांना मनुष्यवस्तीकडे येण्यासाठी गत्यंतर नाही. त्यांचं जर पोट जंगलात भरत नसेल तर ते मानवी वस्तीकडे मिळणारे प्राणी खाण्यासाठी इथे येणारच. आणि मग त्यातूनच आपलं सावज हेरताना मध्ये येणाऱ्या माणसावर हल्ले होणार. आज पुण्याच्या जवळ जुन्नरसारख्या ठिकाणी अनेक वेळा बिबट्यांचं दर्शन घडतं. मग एवढ्या प्रचंड प्रमाणात तिथं बंगले, अपार्टमेंट्स झाली आहेत, वाढली आहेत, झाडी तोडली गेली आहेत. मग तिथं बिबट्याचं दर्शन होणारच. त्यांच्या आवासापर्यंत जर तुम्ही जात असाल, अतिक्रमण करत असाल, तर मग त्यांनी जायचं कुठं? इन द सेम वे मिठी नदीचे जर प्रवाह तुम्ही बंद करत असाल तर मुंबईत भरतीचं पाणी येणार कुठे? मिठी नदीत जिथं जिथं जागा आहे तिथं शिरणार आणि ती जागा ओलांडून ते शहरामध्ये नक्की शिरणार. तुमची ड्रेनेज सिस्टीम जी आहे मुंबईची तीसुद्धा अपुरी पडायला लागली आहे. तीसुद्धा भरून वाहू लागली आहे ड्रेनेज सिस्टीम. जेव्हा केली तेव्हा 25 ते 30 वर्षांचा विचार केला होता, परंतु त्यावेळेस इतकी माणसं मुंबईकडे आकर्षित होतील, इतकी मुंबई भरून जाईल असं त्या वेळच्या इंजिनियर्स आणि सायंटिस्ट लोकांनासुद्धा वाटलेलं नव्हतं. महाराष्ट्रातला दख्खनचा पठार हा भाग जसा कठीण खडकावरती वसलेला भाग आहे तसा हिमाचल प्रदेशचा भाग नाही. मग तिथं आपण कोणती विकासाची कामं करतो आहे? तिथं आपण पॉवर स्टेशन्स बांधतो आहे, तिथं आपण रेल्वेचं जाळं पसरवतो आहे, तिथंसुद्धा नको तेवढी हॉटेल्सची इमारती उभ्या राहिल्यात डोंगरावरती. जिथं पायास डळमळीत आहे तिथं 3-3 मजली हॉटेल्स आज तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये. कुलू मनालीमध्ये डोंगरावरनं नुसता पाण्याचा लोंढा आला की हॉटेल सगळी खाली पडायला लागली आहेत पाण्यात. हे का घडतं आहे? ठिकठिकाणी जे जमिनीखाली सुरुंगाचे स्फोट झालेत त्याच्यानंतर साहजिक आहे, अतिशय नैसर्गिक बाब आहे ही, त्याच्या आजूबाजूचे एखादा 2-3 किलोमीटरच्या परिघातल्या दगडांवरती, त्याच्या स्तरावरती त्याची जी घट्ट पकड असते एक आतमध्ये जमिनीखाली, त्या पकडीवरती नक्की कुठे ना कुठे थोडा तरी परिणाम होतोच. आणि त्या परिणामाकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही वस्ती वाढवत असाल
टुरिझम आहे, पैसा मिळतो म्हणून जर इल्लीगल तुम्ही हॉटेलची बांधकामं करून पैसा कमवण्यासाठी तुम्ही जर अगदी हिरिरीने पुढे जात असाल तर मग ढगफुटीनंतर या इमारती उभ्या राहू शकत नाहीत. त्या ढासळणारच. कारण पूर्ण हिमालयाच्या रांगांचा पाया हा दख्खनच्या पठारासारखा हार्ड स्टोन ज्याला म्हणतो आपण, कठीण खडकावरती तो पाया नाही आहे. तो डळमळीत पाया आहे. तो भुसभुशीत जमिनीचा पाया आहे. म्हणजे अक्षरशः मातीचे ढीग एकावर एक टाकावेत आणि डोंगर बनवावा अशी परिस्थिती काही काही ठिकाणी नक्की आपल्याला दिसून येईल. आता सायंटिस्ट लोकांनी, जिओलॉजिस्ट लोकांनी सगळा सर्वे केलेला असतो, नो डाऊट ॲट ऑल. जेव्हा एखाद्या शहरात मेट्रोचं जाळं उभारलं जातं त्याच्या आधी सर्वप्रथम कोणताही उड्डाणपूल बनणे, मेट्रोचे खांब उभे राहणे, कोणत्याही प्रकारचं हे सार्वजनिक बांधकाम खात्याचं मोठं बांधकाम जे काही घडतं त्याच्या आधी जिओलॉजिकल सर्वे, तिथल्या मातीचं परीक्षण, जमिनीखाली असलेल्या खडकांचा स्तर कोणता आहे, तिथली माती कोणत्या प्रकारची आहे, हे सगळं परीक्षण होत असतं. परंतु जर एखादा मेट्रोचा महामार्ग हा 35 किलोमीटरचा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला तशा पद्धतीने पोल बांधायचे आहेत, असं नाही आहे की पहिल्या 1 किलोमीटरमध्ये जेवढी कठीणता तुम्हाला मिळते तीच कठीणता 35व्या किलोमीटरपर्यंत टिकून राहील. नो गॅरंटी. याचं कारण असं आहे की त्याच्या आसपास अनेक बहुमजली इमारतींची बांधकामं झालेली असू शकतात. मग ती बांधकामं होताना खालचे खडकाच्या स्तरांना नक्कीच कुठे ना कुठे हादरे बसलेले असू शकतात. त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला आज जरी नाही दिसला, आज जरी ह्या बिल्डिंग उभ्या राहिल्या, आज जरी मोठमोठी विकासकामं तुम्हाला दिसली, तरीसुद्धा पुरातन काळातल्या किल्ल्यांसारखी, पुरातन काळातल्या दगडी बांधकाम असलेले वाडे, बंगले यांची जशी 100 वर्षाची गॅरंटी होती तशी तुम्ही आज कोणत्याही बांधकामाची 100 वर्षापर्यंतची गॅरंटी देऊ शकत नाही. अगदी खोलात जाऊन तुम्ही कुठल्याही एक्सपर्ट, सिव्हिल, स्ट्रक्चरल किंवा जिओलॉजिस्ट, कुठलाही सायंटिस्ट, अशा इंजिनियर लोकांना तुम्ही विचारून बघा हा प्रश्न. नोबडी विल गिव्ह यू गॅरंटी ऑफ 100 years फ्रॉम द डेट ऑफ कन्स्ट्रक्शन. हे जगजाहीर आहे. म्हणजेच आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत. कुठेतरी ही गर्दी विभागली गेली पाहिजे. अशा पद्धतीने आता शहरांची रचना झाली पाहिजे. ज्या पद्धतीने मुंबई बकाल झाली आहे, चलो मुंबई म्हणत लाखो लोक तिथं आलेत, कोट्यवधी लोक आलेत. जे अवैधरित्या आलेत असेच लाखो लोक आहेत. आणि त्याच्यामुळं नॅचरली जो मूळ मुंबईचा आहे त्याला सुविधा देण्यापासून प्रशासनाला नाकीनऊ येऊ लागले. प्रत्येकाला सुविधा पुरवणं हे फार जिकिरीचं झालेलं आहे. त्याच पद्धतीने पुणे शहरसुद्धा बकाल होत चाललेलं आहे. बहुमजली इमारती 20-22पर्यंत ठीक होतं. आज इथंसुद्धा 35-40 अशी टॉवर बनायला लागली आहेत. का गरज निर्माण झाली ही? आणि मग हो, आमच्या मुलांनी 2 कोटीचा फ्लॅट घेतला. अरे बाबा, पण त्या बिल्डिंगला रोज पाणी येतं का? कॉर्पोरेशन पाणी देऊ शकतं का? जे पाणी येतं ते तुम्हाला पुरतं का? मग त्या बिल्डिंगमधल्या 200 फ्लॅटधारकांनी अगदी आठवड्यातनं 3 वेळा 5-5, 7-7 टँकर मागायचे. काय कॉस्टिंग जात असेल? म्हणजे 2 कोटीचा फ्लॅट घेतल्यानंतरसुद्धा तुम्हाला पाणीसुद्धा पैसे देऊन विकतच घ्यावं लागतं आयुष्यभर, अशी अवस्था निर्माण झाली आहे. या पुण्याच्या आउटस्कर्टला जेवढे म्हणून मोठे मोठे प्रोजेक्ट होत आहेत, जेवढ्या म्हणून इमारती होत आहेत, जितकं म्हणून रेसिडेन्शियल झोन वाढत चाललेलं आहे, त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम नक्की दिसतो आहे. आत्ता लोक सावध होऊ लागलेत की कुठे फ्लॅट बुक करायचा, तिथं महिन्यातनं टँकर किती मागवावे लागतात. चला 25 टँकर नाही आहेत, इथे 5 टँकरमध्ये भागतं आहे, थोडं तरी पाणी येतं आहे. अशा पद्धतीने तडजोडी करून फ्लॅट कुठे घ्यायचा असं ठरवण्याची वेळ आलेली आहे. जे काही भूस्खलन किंवा जे काही आपण महापूर पाहतोय, या सगळ्याला कारणीभूत कुठे ना कुठे माणूस आहे. अशा कन्क्लुजनला कोणीही येईल
अगदी कमी शिकलेला माणूससुद्धा याच निष्कर्षाला पोहोचू शकतो, यामध्ये काहीही वाद नाही. आणि ते सगळं तुम्हाला डोळ्यासमोर दिसतं आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईचा एक एक अतिरिक्त भाग तुंबत चाललेला आहे. म्हणजे पूर्वी तुम्हाला वाटायचं की इथपर्यंतच पाणी आलं आहे. पूर्वी याच सोसायटीमध्ये फक्त पाणी असायचं गुडघावर. आता अक्षरशः त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. अनेक सोसायट्या त्यांच्यामध्ये पाणी शिरतं आहे. पुण्यामधल्या अनेक सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये तलाव झाला आहे. पार्किंग जे केलं आहे बेसमेंटला, कार तरंगत आहेत पाण्यामध्ये. मग ही अवस्था कुणामुळं झाली, कशामुळं झाली? पॉप्युलेशन जे आहे त्याच्या प्रमाणामध्ये तिथं सुविधा नक्की करता आल्या असत्या, पण जो आतमध्ये येणारा लोंढा आहे, इनफ्लो, याचं पर्सेंटेज लक्षात न आल्यामुळं सगळीकडं हायदोस माजलेला आहे. एक परमनंट पॉप्युलेशन आणि दुसरं फ्लोटिंग पॉप्युलेशन, अशा पद्धतीने त्या शहरावरती ताण पडत असतो. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर पंढरपूरचं उदाहरण नक्की चांगलं देता येईल. तिथली लोकसंख्या तशी कमी आहे, जास्तीत जास्त 2-3 लाख असावी. परंतु कार्तिकी आणि आषाढीला जर आषाढीला 10-12 लाख लोक तिथे जमत असतील तर किती मोठ्या प्रमाणात त्या 15 ते महिनाभर काय ताण पडतो तिथल्या सगळ्या प्रशासनावर, हे आपण डोळ्यांनी बघतो आहे. दिस इज नोन ॲज फ्लोटिंग पॉप्युलेशन. फॉर टाईम बिईंग एखादी गर्दी त्या शहरात येणं, पण याच्यानी सुद्धा तिथल्या सगळ्याच सुविधांवर परिणाम होतो. त्याच पद्धतीने कार्तिकी एकादशीला पंढरपुरात थोड्या आषाढीपेक्षा कमी 5-7 लाख लोक आरामात जमतात. पुन्हा त्या प्रशासनावर ताण येतो, पुन्हा तिथल्या लोकल राहणाऱ्या लोकांच्या सगळ्या सुविधांवरती ताण येतो. इन द सेम वे मुंबईमध्ये हे फ्लोटिंग पॉप्युलेशन नाही आहे, तिथलं कायमचं पॉप्युलेशन हे वाढत गेलेलं आहे. त्यामुळं मूळ मुंबईकरांच्या सुविधा या अजून कोट्यवधी लोकांमध्ये विभागल्या गेल्या. मग यांना सामावून घेण्यासाठी बहुमजली इमारतींचं जाळं उभं राहू लागलं. त्या बहुमजली इमारती बांधण्यासाठी जमिनीच्या खाली जास्तीत जास्त खोल जात तिथे ड्रिलिंग होऊ लागलं, खड्डे पाडू लागले. त्याचा विपरीत परिणाम बाकीच्या सगळ्या गोष्टींवरच होऊ लागला आहे. हिमाचल प्रदेश आज 15,000 कोटी, 1,500 कोटी हिमाचल प्रदेशला, 1,500 कोटी पंजाबला आज आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीला द्यावे लागले. कोणाचा पैसा आहे हा? तुमचा, आमचा आहे. कशामुळं त्याची वाट लागली? मानवनिर्मित सगळ्या या गोष्टींमुळं. निसर्गाशी स्पर्धा करण्याचं काहीही कारण नसताना निसर्ग ओरबाडण्याचं जे काम होतं आहे आपल्या कित्येक पर्यटन स्थळावरती, त्या गोष्टी या सगळ्या तिकडं घडणाऱ्या गोष्टींना कारणीभूत आहेत. वातावरणात होणारे अनियमित बदल, या सगळ्या गोष्टींना आपण माणसं जे कार्बनचं उत्सर्जन होतं आहे, भले ते इंडस्ट्रीच्याद्वारे होऊ द्या किंवा भले आपल्या डोमेस्टिक जे युटेन्सिल्स आपण घरामध्ये जे जे वापरतो त्याच्यापासून होऊ द्या. AC, बहुमजली इमारत म्हणले की प्रत्येक फ्लॅटला 2-2 AC आले, कमीत कमी 2 AC. आज विचार करा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन होतं आहे. प्रत्येक घरामध्ये फ्रीज आहे, प्रत्येक मध्यमवर्गीयाकडं फ्रीज आहे. अशा घरामध्ये ज्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत आपल्या, याच्यातून होणारं कार्बनचं उत्सर्जन प्लस वाहनांचं प्रदूषण. म्हणून या प्रदूषणाच्या बाबतीतसुद्धा जितकं होईल तितकं आपल्याला डिझेलची वाहनं जितकी कमी होतील, पेट्रोलची वाहनं जितकी कमी होतील, 4 स्ट्रोक इंजिन्स हे तर आता आलेलीच आहेत, त्याच्याही अद्ययावत इंजिनची निर्मिती, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन, हायड्रोजनच्या वाहनांना प्रोत्साहन, या सगळ्या गोष्टी करता करता आपल्याला एखाद्या मोठ्या शहराकडं येणारा माणसांचा लोंढा तो पण कसा रोखता येईल, एखाद्या शहरात होणारी डेव्हलपमेंट, एखाद्या शहराचे विकास हा दुसऱ्या शहराकडे कशा पद्धतीने वळवता येईल, आणि मग थोडीशी गर्दी त्या शहराकडे झाली तरी हरकत नाही. अर्थात त्या पण शहरात एक लिमिट घालून, एक सीमा देऊन, तेवढीच तिथं पॉप्युलेशन वाढलं तरच आम्ही इथं सोयीसुविधा देऊ शकतो, अशा प्रकारची काहीतरी नियमावली नितांत गरज निर्माण झाली आहे असं वाटतं. ही नियमावली बनली पाहिजे.
मुंबईचं तर काहीही खरं नाही असंच चित्र आहे. वेस्टर्न कोस्टला मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरती एक हायवे बनवला गेला. आता तो बनवताना किती पद्धतीने भराव टाकला, त्याचा परिणाम खाडीतलं पाणी मुंबईमध्ये शिरू लागलं आहे. हे होणार आहे. आता अजून पण तिथे कोस्टल मार्गाचं काम सुरू असेल, त्याचाही विपरीत परिणाम तुम्हाला 2 ते 3 वर्षात पाहायला मिळणार आहे. हे जे काही चाललं आहे मोठ्या शहरांमध्ये, जिथं जिथं म्हणून विकास कामं चालली आहेत, तिथं तिथं ही नियमावली थोडी कडक करणं गरजेचं आहे. आणि इनफ्लो जो आहे लोकांचा, त्याच्यावर सुद्धा बंधनं घालणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज येत्या 5 वर्षात सामान्य नागरिकांना जगणं मुश्किल होईल. प्रत्येक पावसाळा हा महापुराचे महिने असंच गणलं जाईल. ज्या ज्या शहरात पाणी नाही आहे त्या त्या ठिकाणीसुद्धा नदीचं पाणी, पुराचं पाणी घुसण्याची दाट शक्यता निर्माण झाली. आज गावं वाढली आहेत. महापुराचं पाणी ज्या गावांपर्यंत पोहोचत नव्हतं त्या गावांपर्यंत पण पाणी पोहोचलेलं आहे. त्यामुळं मनुष्यहानी जी व्हायची आहे ती वाढली आहे, वित्तहानी जी व्हायची आहे ती वाढली आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टींमुळं प्रत्येकाने या निसर्गाशी थोडंसं मैत्रीपूर्ण वागायला शिकलं पाहिजे. निसर्गाचा समतोल बिघडणार नाही अशा पद्धतीने विकास कामं व्हावीत, याच्यासाठी लोकांनीसुद्धा थोडासा उठाव करणं हे गरजेचं वाटतं. विकास प्रत्येकाला हवा आहे, नको आहे असं नाही आहे. परंतु अख्खं गाव, अख्खा जिल्हा, अख्खं राज्य भकास होऊन जर विकास होत असेल तर मग तो अडवला पाहिजे. आता कोकणातनं काही कंपन्या हाकलून लावल्या कोकणवासियांनी, अतिशय चांगला निर्णय घेतला. ज्या कंपन्या तिथे गेल्या त्याच्याने काय वाट लागली आहे कोकणाची, हे त्या कोकणवासियांचं दुःख त्यांना माहिती आहे. आपल्याला पाहूनसुद्धा वाईट वाटतं. म्हणजे तिथला निसर्गसुद्धा आता आपण ओरबाडत चाललो आहे. ज्या कोकणामध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभतं, नैसर्गिक शांतता मिळते म्हणून लोक फिरायला जायचे, तिथलंसुद्धा जे काही ॲव्हरेज टेम्परेचर आहे, सरासरी तापमान जे आहे रोजचं, त्याच्यातसुद्धा वाढ होत चालली आहे असं निदर्शनास आलं आहे. म्हणजेच निसर्गाचा समतोल हा सगळीकडं बिघडवण्यासाठी माणूस कारणीभूत ठरतो आहे. जे काही बांगलादेशचा लोंढा येतो आहे, अनेक शहरांमध्ये त्यांची गर्दी वाढते आहे, त्याच्यावरती कंट्रोल आणणं प्रशासनाचं काम आहे. याच्यामध्ये थोडंसं स्पीडी गेलं पाहिजे, कारण हा लोंढा जितक्या लवकर आपल्या देशाच्या बाहेर जाईल तितका आपल्या सुविधांवर पडणारा ताण हा कमी होईल आणि इथल्या मूळ भारतीयांचं जगणं थोडंसं सुकर होईल असंही सांगावंसं वाटतं. चला मित्रांनो, ज्या काही आपण नॅचरल कॅलॅमिटीज आज बघतो आहे, नैसर्गिक आपत्तींचा आपण जो सामना करतो गेले 3 महिने, या धुवाधार पावसात ज्या ज्या ठिकाणी ढगफुटी झाली आहे, ज्या ज्या ठिकाणी मनुष्यहानी झाली आहे, ज्या कुटुंबातल्या व्यक्ती वाहून गेल्या आहेत, ज्या ज्या लोकांचे, शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आज 8-8, 10-10 फूट पाण्याखाली गेल्यात, ज्या ज्या शेतकऱ्यांची पिकं नाहीशी झाली आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत आता वर्षानुवर्ष पीक येऊ शकत नाही, 1-2 वर्ष, अशी अवस्था निर्माण झाली आहे, ज्यांचं पशुधन होतं ते त्यांच्या डोळ्या देखत वाहून गेलं आहे, अशा सर्वांच्या दुःखात हा प्रवी नक्कीच सामील आहे. अतिशय संवेदना प्रगट करतो मी या सगळ्या आपत्तीबद्दल. पण कुठेतरी आता माणसाने जागं होण्याची वेळ आली आहे आणि प्रत्येक मोठं शहर हे जर मुंबईसारखं बकाल होत चाललं तर मात्र माणसाचं जगणं मुश्किल होऊन जाईल. आणि शेवटी जगणं जेव्हा मुश्किल होतं तेव्हा माणसं एकमेकांच्या जीवावरसुद्धा उठू शकतात. हे जर व्हायचं नसेल, भारताचा श्रीलंका होऊ द्यायचा नसेल, भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल, भारताचा नेपाळ होऊ द्यायचा नसेल, तर मात्र आपल्याला अशीसुद्धा सावधानी अगदी अवलंबावी लागेलच. सर्वच दृष्टीने आपल्याला सावध राहणं नितांत गरजेचं झालं आहे. त्यामुळंच अशा काही गोष्टी घेऊन आजचा हा मी व्हिडिओ बनवतो आहे. दख्खनच्या पठारावर आपण आहोत, महाराष्ट्रात आहोत, म्हणून तसं पाहिलं तर आपण सुखी आहोत. परंतु आपणच चालू केलेल्या या खोदकामांमुळं विपरीत परिणाम आपल्या पण इथल्या वातावरणावर नक्की होत आहेत, हे सुद्धा नाकारून चालणार नाही.
वेळीच सावध झालो तर पुण्याची मुंबई होणार नाही किंवा पुण्याच्या खालची अजून जी शहरं आहेत विकसित होत आहेत त्यांच्यावर पण काही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीनेच विकास घडला पाहिजे. मुंबईमध्ये उच्च न्यायालय आहे. या उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातल्या अनंत जिल्ह्याचे खटले. आज तिथंसुद्धा विसंगती आहे. खटल्यांची संख्या आणि न्यायाधीशांची संख्या याचा मेळ काही बसता बसेना. त्यामुळं जे काही तिथे पेंडन्सी आहे, जी काही प्रलंबित प्रकरणांची मोठी यादी आहे, ती कमी व्हायचं नावच घेत नाही आहे. मग त्याच्यामध्ये काय बदल घडवता येतील? मग ब्रिटिशांचे काही रूल आपल्याला आत्ता बदलता येतील का? मग महिना सव्वा महिना वेकेशनची आवश्यकता आहे का? मग हायकोर्टच्या जजेसला शनिवारी थोडं कमी काम केलं तरी चालतं असा जो काही एक नियम आहे त्याच्यामध्ये काही बदल करता येईल का? मग रिक्त जागांची भरती जितक्या तत्परतेने करता येईल तितक्या तत्परता दाखवून करता येईल का? न्यायाधीशांची संख्या वाढल्याशिवाय प्रलंबित प्रकरणांच्या संख्येवर परिणाम होणार नाही आहे. ज्या पद्धतीने कोल्हापूरला खंडपीठ दिलं गेलं आहे त्या खंडपीठाचं स्वागतच करायचे प्रत्येकाने. अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे ती. कमीत कमी कोल्हापूरच्या आसपासचे जे जिल्हे आहेत, आता त्यांनी त्यांच्या नियमावलीप्रमाणे कोणत्या कोणत्या जिल्ह्याची प्रकरणं कोल्हापुरात पाठवली जातील हे सगळं डिक्लेअर केलेलं असतं. त्या प्रमाणात 40-50 हजार प्रकरणं तिकडे जातील असा अंदाज आहे. आता 40-50 हजार प्रकरणं तिकडे गेली म्हणजेच प्रत्येक प्रकरणातली 2 माणसं त्या तारखांना मुंबईमध्ये जायची. चला ना, 25-50 हजार लोकांचा लोंढा तिकडे जाणं हे कायमचं बंद झालं आहे. त्यांना कोल्हापूरपर्यंत येणं सोपं जाईल आणि कोल्हापुरात त्यांना काय असेल तो न्याय नक्की मिळेल त्या खंडपीठाकडनं. अशा पद्धतीने जर गर्दी तिथली ओसरत असेल, थोडी गर्दी येणारी कमी करता आली तर मग अशी अनेक कार्यालयं आहेत ती तुम्हाला अजून दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट करता येतात का याच्याकडे सुद्धा नक्की लक्ष दिलं तर मला असं वाटतं की मानवी लोंढे जे तिकडे येत आहेत, वारंवार जे ज्यांना यावं लागतं, अशी लोकांची गर्दी तरी कमी होईल. आज हायकोर्टचं एक उदाहरण मी दिलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला अनेक ठिकाणी असे बदल करता येऊ शकतात. ज्या ज्या ठिकाणी अशी प्रलंबित प्रकरणं आहेत त्या ठिकाणी न्यायाधीशांची संख्या वाढणं, न्यायालयांची संख्या वाढणं, या न्यायालय या खात्याकडं थोडंसं लिबरल व्ह्यू घेऊन पैसा पुरवणं हे प्रत्येक सरकारचं काम आहे असं मला तरी वाटतं. दुर्लक्षित ठेवून चालणार नाही आहे. डिफेन्स, एअरफोर्स, नेव्ही, पोलीस डिपार्टमेंट आणि न्यायालय या गोष्टींकडं उगीच पगारावर खर्च होतो म्हणून आम्ही वाढवू शकत नाही अशा बोंबा मारण्यात काहीही कारण नाही. नको तिथं जो पैसा जातो आहे ती आउटलेट बंद करा. नको तिथं नको तितका जो भ्रष्टाचार होतो आहे तो पैसा थोडा इकडे डायव्हर्ट करा. ज्या रेडमध्ये पैसे जप्त झालेत कोट्यवधी रुपये त्याचं तुम्ही काहीतरी बायलॉज बनवा. त्याच्यातनं तुम्ही ही अशी विकास कामं करा. न्यायालयं वाढवा, जजेसची संख्या वाढवा, पोलिसांची संख्या वाढवा, पोलिसांना रेसिडेन्स मिळू द्या. 24 तास राबायचं जनतेसाठी आणि राहायला नीट घर नाही अशी अवस्था आहे. आणि मग एखादा कॉर्पोरेट सेक्टरचा एखादा माणूस 110 कोटी रुपयाचं डोनेशन देतो आणि 22 मजली पोलिसांसाठी इमारती उभ्या करतो आणि तिथं पोलीस क्वार्टर्स केल्या जातात. शासनाची नामुष्की आहे. अहो, एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरमधल्या एखाद्या व्यापाऱ्याकडनं, एखाद्या इंडस्ट्रियलिस्टकडनं तुम्हाला 22 मजली बिल्डिंग बांधून मग पोलिसांना घरं देता येतात. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट प्रशासनाच्या बाबतीत कोणतीच नाही असं मी तरी मानतो. ठीक आहे, देणारा उदार आहे. देणाऱ्या माणसाला मी कडक सॅल्यूट करेन, देणाऱ्या माणसाला मी लाखो करोडो नमन करेन. पुण्यात घडलेली घटना ही. मग अशी जर शोकांतिका होत असेल तर मग त्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या माणसाला सुविधा कधी मिळणार? का असाच कोणीतरी उद्योगपती दिलदार झाल्यानंतरच त्यांना घरं मिळणार? अजून एक शोकांतिका पुण्यातल्या खडकी विभागातली मी जी पाहिली डोळ्याने ती सांगावीशी वाटते जाता जाता. कोरोनानंतर तिथल्या गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत त्या ओसाड पडल्यात आणि अक्षरशः जवळपास हजारो माणसांची राहायची व्यवस्था होऊ शकते इतक्या बिल्डिंग रिकाम्या आहेत. त्याच्या बाबतीतसुद्धा काहीही निर्णय होत नाही. वाईट वाटतं की शासनाच्या या इमारती
त्या दुसऱ्या डिपार्टमेंटला ज्यांना क्वार्टर्स नाही आहेत, जे बाहेर गावाहून नोकरीला येतात, अशा लोकांसाठी तिथं तुम्ही काहीतरी अवेलेबल करा. लेडीज हॉस्टेल बांधू शकता त्या ठिकाणी. पुण्यामध्ये शिकायला येणाऱ्या मुलींचा लोंढा खूप आहे. जरी मिलिटरीचा एरिया असला तरी तुम्ही काहीतरी नियमाला बगल द्या, तुमची सिक्युरिटी नेमा तिथं. पण त्या पडीक चाललेल्या इमारती त्या पडून जातील, त्याची वाताहत लागेल. त्याच्याऐवजी त्याचं युटिलायझेशन जर होत असेल तर त्या गोष्टीकडे लक्ष देणाऱ्या अथॉरिटीने नक्की लक्ष द्यावं, असंही जाता जाता सांगतो. आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. मित्रांनो, आपण या निसर्गाची स्पर्धा करणं सोडलं पाहिजे. अदरवाईज निसर्ग वेळोवेळी आपल्याला दाखवेल की तो मोठा आहे. तुम्ही निसर्गापुढं किस झाड की पत्ती असं जे म्हणतो आपण किडे मकोडे आहोत. या निसर्गाने जर एकदा रुद्रावतार धारण केला तर मात्र मुंबईच्या समुद्र पुण्यापर्यंत पोहोचायलासुद्धा जास्त वेळ लागणार नाही, अशी अवस्था निर्माण करत चाललेला हा माणसाचा विकास हा कुठंतरी थांबला पाहिजे. कुठंतरी कडक नियमावली होऊन या विकासाची पावलं उचलली गेली पाहिजेत, असंच सुचवावंसं वाटतं. धन्यवाद.